नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले लो प्रेशर हे ओमान देशाकडे जात आहे। तसेच बंगालच्या उपसागरामध्ये एक नव्याने लो प्रेशर निर्माण होत आहे आणि हे लो प्रेशर जे आहे ते भारताच्या दक्षिण भागाकडून जात असून हे लो प्रेशर भारताच्या दक्षिण भागातून अरबी समुद्राकडे जात आहे आणि अरबी समुद्रामध्ये हे लो प्रेशर गेल्यानंतर याची चक्रीवादळामध्ये पुन्हा एकदा रूपांतर होत आहे। तर मित्रांनो, आपण बघू शकता 22 तारखेच्या दरम्यान हे लो प्रेशर अरबी समुद्राकडे येत आहे आणि 23 तारखेच्या दरम्यान याची तीव्रता वाढत असून 23 ते 24 तारखेच्या दरम्यान हे चक्रीवादळामध्ये देखील रूपांतर होत आहे। त्यामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर आणखी वाढतो आहे। छोटीशी अपडेट आहे। तर 20 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत। या चक्रीवादळामुळे कोणत्या भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस तर कुठे अतिवृष्टी सदृश पाऊस होण्याची शक्यता आहे। वादळी वाऱ्याचा वेग जास्त बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, चला सविस्तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता 20 तारखेपासून तर 25 तारखेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। चला तर सविस्तर जाणून घेऊया। सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, कणकवली, पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तसेच विजयदुर्ग, खारेपतन, गगनबावडा, राजापूर, रायपतन, वडापेठ या सर्व परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आणि वादळी वाऱ्याचा वेग जास्त बघायला मिळू शकतोय। पुरंगड, लांजा, रत्नागिरी तसेच नेरवा, मुलगोंड या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे। पूर्व भागाकडे पावसाचा जोर वाढलेला आहे। बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। माखजन, कोयना, पाटण जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। हेदवी, गुहागर, माकतामणे तसेच चिपळूण, सानवर्डा, श्रीशिंगे, अरळ, कोयना, पाटण सर्वत्र जोरदार पाऊस। दाभोळ, दागाव, खेड, लोटे, चाकदेव, वसुटपोट, सौराट या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। प्रतापगडकडे मुसळधार पावसाची शक्यता आहे। वादळी वारे जास्त बघायला मिळू शकते। दिवेघर, गोरेगाव पावसाचा जोर वाढलेला आहे। रायगड जिल्ह्याकडे देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। वादळी वारे, विजांचा गडगडाट जबरदस्त बघायला मिळू शकतोय। 20 तारखेपासून तर 25 मेच्या दरम्यान जबरदस्त पावसाची शक्यता। मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, रोहा, काशी, रेवदंडा, नागोठाणा या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढत आहे। तर अलिबाग, सोंडी, पेजरी, पेन, शिरोली, खोपोली या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे। नेरळ, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, उल्हासनगर या सर्व परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय मध्यम स्वरूपात। तसेच पालघर जिल्ह्याकडे देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। वादळी वारे जास्त बघायला मिळू शकतात। वसई-विरार, उंबरपाडा, पिलीव, वाडा, गोदमल, सफाले, पालघर, मानूर, बोईसर या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील। पालघर जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे। मात्र मुंबई, नवी मुंबई, रायगड तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे या चक्रीवादळाचा परिणाम बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं, नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर 20 तारखेपासून तर 25च्या दरम्यान जबरदस्त स्वरूपात बघायला मिळू शकतोय। सापुतारा, वणी तसं हा जो काही परिसर आहे, सटाणा, देवळा, चांदवड, दोधांबे या परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। तसेच मालेगाव, मनमाड आणि येवला या ठिकाणी मालेगावकडे मध्यम स्वरूपाचा राहील। मनमाड, येवला हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर जास्त वाढत आहे। तसेच जोपूल, ओझर, निफाड, लासलगाव, पाटोदा, देवगाव, माळसाखरे तसेच नागपूर, निमगाव, सिन्नर, मंजूर, सिन्नर, पांढुर्ली, देवळाली या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच त्र्यंबक, वाडी, वारथे, मुंडेगाव, इगतपुरी या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय। आणि मित्रांनो, अहिल्यादेवीनगरकडे जर बघितलं तर कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। राहुरी, घोडेगाव, भगूर, पाथडी, अहिल्यादेवीनगर सर्वत्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे। आणि पारनेर हा जो काही परिसर आहे, वरवंडी, मांडवे, घारगाव, टाकळी, डोंकेश्वर तसेच आले आणि भालवानी, पारनेर, सुपे, खंडाळा या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तसेच या ठिकाणी बघितलं असता काडा, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, राळेगाव तसेच दौंड या सर्व परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता। पुणे जिल्ह्याकडे जोर जास्त आहे। वादळी वारे, विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस जुन्नर, मंचर, चाकण, पुणे या ठिकाणी बघायला मिळू शकतोय। तसेच या ठिकाणी
पुणे, वाघोली, लोणी, काळभोर, दायरी, सोनापूर, शेवापूर तसेच सुसगाव, पुनावले, आळंदी, चाकण, शिंदे सर्वत्र विजांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. लोणंद, फलटण, बारामतीकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. सातारामध्ये जर बघितलं तर मेदाव, सुरपोट, सवराट, अरश, शिंगे हा जो काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस. कोरेगाव, रहमतपूर, अंधह, वडूज, कठाव, निधाल, दैवडी, मोल, आद्राकी सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. सोलापूरमध्ये तर करमाळा, इंदापूर, अकलूज तसेच पिलीव, पंढरपूर, माहोळ जोरदार पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. इचलगाव, सोलापूर, अक्कलकोट मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर जबरदस्त वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये 20 ते 25 मेच्या दरम्यान. तर सांगली, मालगाव, देसिंग, कुची, नागस, तासगाव, पलूस, रामपूर, विटा, मायनी तसेच आष्टा, इचलकरंजी, शिरोळ या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. आणि मित्रांनो, कोल्हापूरकडे जर बघितलं, कोल्हापूर, ज्योतिबा हिल, कोडोली, किनी, आष्टा सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट जबरदस्त बघायला मिळू शकतो. इस्लामपूर, नरसिंहपूर, कोकण, मलकापूर जोरदार पावसाची शक्यता आहे. तर परोळा, संगरूळ, इस्पुर्ली, कागल या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, मराठवाड्यामध्ये जर बघितलं छत्रपती संभाजीनगरकडे तर या ठिकाणी सेंद्रामेडिसी, पिपरी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. काचोड, पाचोडकडे देखील जोर वाढलेला आहे. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकते. निंबे, जळगाव, बिटकीना आणि धरण क्षेत्राकडे धाकेपाल, पैठण, दैगवणे, भक्तापूर सर्वत्र विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस. गंगापूरकडे जोर जास्त आहे. वैजापूरकडे देखील जोर जास्त बघायला मिळू शकतोय. पावसाचा जोर वाढत आहे. दौलताबाद, एलोरगुफा, देवगाव, हतनूर, कन्नड, अंबाला, सायगाव, चाळीसगाव मध्यम सरींची शक्यता आहे. फुलंब्री, विरामगाव, पिशोरकडे देखील मध्यम सरी या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे. तसेच हा जो काही सर्व परिसर आहे जालना जिल्ह्याचा उत्तर परिसर, जाफराबाद, समर्थनगर, हसनाबाद, दाभाडी, भोकरदन मध्यम स्वरूपात पाऊस राहील. पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो. बदनापूर, जालना, गोलाफांगरी, तारगाव, अंबड, पानवाडी, ईश्वरनगर, तानवाडी या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त देखील बघायला मिळू शकतो. मुसळधार पाऊस होण्याची शक्यता 20 मे पासून तर 25 मेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते. वडीगोद्रा, रामसगाव, शोता जोरदार पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूर, मंगरूळ, माजलगाव जोरदार पाऊस. तसेच वडवणी, तळेगाव, धारूर, केज, येळम, चोसाळा सर्वत्र मुसळधार पाऊस. वादळी वारे बघायला मिळू शकतात. विजांचा गडगडाट जास्त राहील. आणि धाराशिवमध्ये मात्र बीडपेक्षाही जोर जास्त बघायला मिळू शकतोय. वादळी वारे जास्त वाहतील. तर कळंब, मासा, तारखेड, बूम हा जो काही परिसर आहे मुसळधार पावसाची शक्यता. येडशी, पेठ, खामगाव, बेलीम, धाराशिव, तुळजापूर सर्वत्र विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि लातूरकडे जर बघितलं, लातूर, औसा, निलंगा, शोणपाल, उदगीर सर्वत्र विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस. अहमदपूर, बाळापूरकडे देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. परळी, गंगाखेड, परभणीच्या दक्षिणेला पावसाचा जोर जास्त राहील. उत्तर भागात मध्यम स्वरूपाचा झरी, बोरी, जिंतूर, सैलू मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते. नांदेडच्या देखील उत्तर भागात जोर कमी आहे, मध्यम स्वरूपात राहील. मात्र दक्षिणेला जोर जास्त आहे. पूर्णा, बासमत, नांदेड, वागळा मध्यम सरी. हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. आणि या ठिकाणी बघितलं असता लोहा, बुजुक, कवठा, नरसी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. तसेच हिंगोलीकडे जर बघितलं तर हिंगोलीमध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची. सापतगाव, हिंगोली, कळमनुरी, इनापूर, खंडाळा, पुसद तसेच इकडे औंढा, नागनाथ सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते. मित्रांनो, विदर्भाकडे जर बघितलं तर नागपूरकडे बघितलं असता नागपूरकडे या ठिकाणी 20 ते 25च्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. भंडाराकडे देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. गोंदियामध्ये देखील विजांच्या गडगडाटासह हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. एकंदरीत बघितलं नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याकडे जोर थोडा बाकी भागाच्या तुलनेत थोडा कमी आहे. आणि गडचिरोलीकडे मार्कासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी हलक्या मध्यम सरी. मात्र गडचिरोलीच्या दक्षिणेला पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो. चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, आहिरी, भांबरगड, रेपानपल्ली या परिसरामध्ये आणि चंद्रपूरकडे पावसाचा जोर वाढलेला आहे. राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, गुगस रोड, भाताडी, भद्रवती, मोहर्ली मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. यवतमाळमध्ये वणी, कायरकडे पावसाचा जोर वाढलेला आहे. पांढरकवडा, पेंढारी, परवा, घाटंजी, मोहाडा, करंजी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. तसा हा जो काही परिसर आहे रुई, जवई, आणि देहानी, साखरी, दिग्रस मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. दरवा, लखेड, यवतमाळ मध्यम सरींची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये भाग बदलत हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. वर्धा, सेलू, तुळजापूर, बारबडी, हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे सर्वत्र हलक्या स्वरूपात. वाडकी, पुणेकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. उत्तर भागात जर बघितलं लाडगड, वाधोना, आर्वी, तळेगाव, आष्टी, कारंजा मध्यम सरींची शक्यता आहे. आणि अमरावतीकडे जर बघितलं अमरावती, मोजरी, आष्टी तसेच चांदूर, मोर्शी
अचलपूर चिखलदरा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. अकोलाकडे अमरावतीपेक्षाही जोर वाढलेला आहे. तर अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेल्हारा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. वाशिममध्ये मध्यम सरींची शक्यता, जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस. आणि मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्याकडे पाऊस जोर जास्त राहील. लोणार, मेहकर, देऊळगाव राजा, मोहोरा, चिखली, बुलढाणा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. मोटाला, मलकापूर मध्यम सरींची शक्यता आहे. खानदेशात देखील पावसाचा जोर वाढत आहे. मित्रांनो, या ठिकाणी 20 ते 25 मेच्या दरम्यान जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. रावेर, पाली स्टेशन, हिरापुरा, अडगाव, आडवड, चोपडा, काढोरी, जालूद, धरणगाव, एरंडोल सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. पाचोरा, भडगाव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम सरींची शक्यता आहे. पाहूर, जामनेर आणि बोदवडकडे देखील मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे, साक्री, चिमठाणे, शिरपूर, सिंदखेडा जोरदार पाऊस. पावसाचा जोर वाढलेला आहे. वादळी वारे जास्त राहतील. तसेच नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, कर्णी, नावपूर, विसरवाडी या ठिकाणी 20 ते 25 मेच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस जास्त ठिकाणी बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.